आतिफ शेख यांना देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. नक्कीच मुस्तफा शाह वेळ वाचवा आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये त्वरितरित्या दाखल करा. चला टीम बुलढाणा बॅट्समन आपण पाठवायचे. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर अभि चव्हाण आणि अनिकेत परिहार हे मात्र सलामीला आलेत. गोलंदाजी मार्कवर स्कोरर यस मुस्तफा सज्ज झालेला आहे. मुस्तफा शहा वेगवान तेज तरार गोलंदाज आणि अभि चव्हाण स्ट्रायकर एंडला. अभिच्या बार मधून चांगला फटका टॉप क्लास चेंडू सीमारेषा बार चौकार येतोय. 4 धावा चौकार आहे. बघू शकता तुम्ही आपल्या स्क्रीनवर मुस्तफाच्या वेगाला तोडीस तोड उत्तर देणारा हा रिव्हर्सचा फटका. मग आपण अनेक वेळा यूज होतो रिव्हर्स स्विच इट. हा प्रॉपर रिव्हर्स होता कारण की हँड अँड आय कोऑर्डिनेशन जसं तसं होतं. जेव्हा हँड अँड आय कोऑर्डिनेशन चेंज होतं तो मात्र स्विच इटचा फटका असतो. आणि नक्कीच कौतुक करावं लागेल अभिचं. रन संख्या 4 ने वाढतीये. 4 फॉर द लॉस ऑफ नन. चला स्ट्रायकर एंडला अभि यांच्या बॅटमधनं हा चौकार आलेला आहे. मुस्तफा नक्कीच प्रयत्न करेल पुढच्या चेंडूवर कमबॅक करण्याचा. यावेळेस मुस्तफाने मात्र वेगाने उत्तर दिलंय. नक्की ज्या रीत्या फटका तिथे खेळला अलगद गतीने मात्र खेळून काढला. रन संख्या मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहे 4च्या स्कोरवर. तुम्ही बघत आहात फिक्स नामदार चषकाचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील चौथा सामना जो मात्र सुरू आहे. एकीकडे टीम राजे छत्रपती बुलढाणा तर दुसरीकडे शिवांश इलेव्हन घनसावंगी. वाह क्या बात है, क्या बात है. कडक बेधडक सिक्सर षटकार रिव्हर्स.
सदर कॅमेरावर आमच्या विकास पवार यांच्याद्वारे देखील आपल्याला बघायला मिळालं. बट काय फटका होता यार, बघावा आणि फक्त बघतच राहावं. अफलातून सोपं नाहीये, कारण की बघा मुस्तफा शहाकडे वेग आहे, बट अभि यांच्या बॅट मधून जर बघितलं तर जे फटके आपल्याला बघायला मिळालेत. सिक्सर येतोय, षटकार येतोय, रन संख्या वाढतीये 10 फॉर द लॉस ऑफ नन. रन संख्या 10 फॉर द लॉस ऑफ नन. रन संख्या 10 धावा, स्कोर कार्ड बिनगडी बाद. रिव्हर्सचा फटका. 33 बॉल 55 ची गरज. ओ कोलवटाप्याचा बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉडी लाईनवर चेंडू टाकला, एक धाव मात्र तिथे चोरून काढली. क्या बात आहे, आखोई आखो में इशारा. आणि स्कोर कार्ड वर जर बघितलं तर एक धावा. बघा क्रिकेटमध्ये ना मोमेंटमला फार महत्व आहे, कारण की एक वेळेस आपण बघत होतो 14 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने गाडी धावत होती टीम शिवांश इलेव्हनची, बट तिथे ती 2 षटकं पडली, मोमेंटम शिफ्ट झालं, कॉन्फिडन्स आला आणि राजे शिवछत्रपती तोच कॉन्फिडन्स घेऊन फलंदाजीला आलेली आहे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 11, ज्यामध्ये दोन्हीचे दोन्ही अफलातून रिव्हर्सचे फटके अनिकेतच्या बॅटमधून आलेत. आता मात्र माफ करा, अभिच्या बॅटमधून आलेत. अनिकेत परिहार आता स्ट्रायकर एंडला असतील, डावकरे आता जे बॅटर आता नजर असतील अनिकेतवर, तो कशा रीत्या इथे रिस्पॉन्ड करतोय मुस्तफाला. 11 फॉर द लॉस ऑफ नन. इथे काय होतंय, आशिष झुंबड नक्कीच प्रयत्न केला, बट चेंडू निघून गेला. मुस्तफाचा फक्त आवाजच आला, ए रुका, बट वो कुछ रुकेगा नहीं भाई, वो निकल जाएगा. 4 रन. पुकार येतोय, रन संख्या 15 आणि महागडं षटक राहिलंय. मुस्तफा सारख्या गोलंदाजाकडनं तुम्ही अशी आशा ठेवत नाही, पण मुस्तफाने 15 धावा लीक केल्यात. याही वेळेस जर बघितलं तर कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर चेंडूवर पोहोचतात आहे, तोपर्यंत एक झाली आहे, दुसरी देखील मिळेल. आणि पहिलं षटक संपता संपता इथे मात्र 17 धावा पहिल्या षटकात बनलेल्या आहेत. बघा समोरच्या टीमच्या पण 17 होत्या आणि इकडे पण 17 झाल्या. पहिलं षटक संपतंय 17 फॉर द लॉस ऑफ नन आफ्टर 1. सोनू निलेश राठोड, सुरेश राठोड 5 नंबर, सुरेश राठोड गोलंदाजी मार्कवर आहे. ओ चांगला चेंडू, नक्कीच फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करत होते. कृष्णा मात्र तिथे पोहोचले, तोपर्यंत एक धाव सुरक्षितरित्या मिळेल. डाऊन दी ग्राउंड फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता, एक धाव सुरक्षितरित्या मिळते. रन संख्या जाते 18 वर. समीकरण जे की आपल्याला बघायला मिळतंय तब्बल 65चं टार्गेट आहे. अजूनही फार मोठा डोंगर चढायचा आहे, तब्बल 47 धावा अजून ज्या की विजयासाठी बनवायच्या. 29-30-47 कमालीचा मॅच आहे, एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळणार. बट इथे अनिकेत आणि त्यांच्या बरोबरीला अभि चांगला स्टार्ट देतात आहे राजे छत्रपती बुलढाणा संघाला. चला वळूयात सामन्याच्या दिशेने. फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे मागे, चेंडूला अडवतात आहे, तोपर्यंत एक धाव सुरक्षितरित्या जॅकी मिळते. एक धावेच्या मदतीने रन संख्या जाईल 19. पार्टनरशिप जर बघितली ना तर फार सुंदर आहे. पहिल्या षटकात ज्या रीती आपण बघितलं 17 धावा इथे बनल्यात.
ओ इथे चेंडू मात्र थर्ड मॅनला. 1 बाउन्स, 2 बाउन्स ओव्हर दी रोप. मयूरभाई कळवतात आहे 4 आहे भाई, चौकार आहे. डीजे बघा, दिवा मातीचा असो की सोन्याचा, महत्व त्याच दिव्याचा जास्त जो अंधारात प्रकाश देतो. इथे मात्र अभिने ज्या रीत्या बॅटिंग केली आहे ना, फार सुरेखरित्या आपली फटकेबाजी दाखवली आहे. तंत्रशुद्ध रिव्हर्सचे जे फटके खेळलेत ना, आहा क्या बात आहे. मजा आली आहे बॅटिंग बघून. 23 वर स्कोर कार्ड, समीकरण 27-42, 27-42. इथे देखील जर बघितलं तर अफलातून नक्कीच रिप्ले बघण्यालायक राहील या फटक्याचा. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज आपण बघतोय अभिच्या पाड मधून आणि चौकार येतोय स्कोर कार्ड वर. रिप्ले बघू शकता आपण. वाह क्या बात आहे. 4 आहे, चौकार आहे. रन चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढते 27 आणि 27. मात्र सध्याच्या घडीला टच करते टीम. त्यावेळेस फुल टॉस होता, बॅटवर काही खास बॉल आला नाही. फिल्डर मात्र चेंडूला चेस करतात आहे अमोल. आणि इथे काय होतंय, नक्कीच चेंडू बहुतेक निघून जातोय. अभिच्या बॅट मधून क्वालिटी फटकेबाजी, 4 चौकार. जबरदस्त काय बॅटिंग केली आतापर्यंत इथे अभिनय. 3 चौकार आपण बघितले या षटकामध्ये. त्याचे सुरेश यांच्या विरोधामध्ये रन संख्या 31 वर जाऊन पोहोचते आणि महागडा षटक आहे. 14-15चा भाडा मात्र हा नक्कीच राहिलेला आहे. नक्कीच इथे नजर असतील कशा रीते बाउन्स बॅक करते टीम घनसावंगी. कारण की सध्याच्या घडीला तरी वारं जे आहे ना, ते बुलढाण्याच्या साईडने वाहत आहे. 25 मध्ये आता 34 ची गरज आहे. 25-34. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क काही खास होणार नाही. तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव मिळतीये आणि एक धावेच्या मदतीने नक्कीच लेग बाईचा इशारा पंच करतात आहे. रन संख्या एक धावेच्या मदतीने मिळेल. षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल आणि षटक समाप्तीच्या इशाऱ्यावर रन संख्या झाली आहे 2 ओव्हर 32, 24 बॉल 33 ची गरज आहे. 24 रन्स, 24 बॉल्स, 33 टू विन. 24 बॉल 33 रन. गोलंदाजी मार्कवर आशिष झुंबड उर्फ सोनू झुंबड. एक चितपरिचित नाव आहे मराठवाड्यातील. आणि मागच्या वर्षी जर बघितलं ना, दोन्ही ओपनच्या स्पर्धांमध्ये फार दमदार परफॉर्मन्स होता या खेळाडूचा. आणि आज मात्र आशिषला चेंडूने कमाल करून दाखवावी लागेल. 24 मध्ये 33 पाहिजे. 24 बॉल्स 33 टू विन. वाह काय फटका खेळला. याही वेळेस जागा पडून मारण्याचा प्रयत्न. कलात्मक फटके दाखवतो या खेळाडू. आणि 2 धावा मात्र इथे सुरक्षितरित्या मिळतील. बघा, युवा खेळाडू जर मॅच बघत असतील ना, तर खूप काही शिकण्यासारखं आहे अभिच्या बॅटिंग मध्ये. खास करून हा जो रन चोरला आणि ज्या रीत्या बॅट ड्रॅग केली, हे फार गरजेचं असतं. कारण की बघा, धावबाच्या वेळेस आपण बघतो डायरेक्ट हिट चेंडू होतो, क्लोज कॉल असतात. पण तुमचा बॅट ड्रॅग करणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि नक्कीच अभि सध्या तरी म्हणतोय की मैदानाच्या आतमध्ये माझ्या कष्टाचा घाम आहे, म्हणूनच सध्या तरी माझ्या टीमचं मार्केट जाम आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर पोहोचलेत विजय. आणि तोपर्यंत इथे एक धाव सुरक्षितरित्या मिळते. मिडल केला तिथे चेंडू, पण काय बॅटिंग केली या खेळाडूने.
फार मनं जिंकल्यात. दुसरीकडे अनिकेत परिहारचं काम तेवढं सोपं झालंय. नक्कीच स्ट्राईक जास्त मिळाली नाहीये, पण अभिने त्याची वेळ देखील काही खास येऊ दिलेली नाहीये. 35 आहे बिनगडी बाद. 22-30, 22-30. सोनू झुंबाड यस, आतापर्यंत जर बघितलं तर षटक सिंगल डबलच्या रूपात राहिले, बट इथे विकेट आली तरच काही कमाल होईल. विकेट पाहिजेत, विकेटच इथे काळाची आणि विजयाची गरज आहे. अमोल आहे. हो हो, इथे आज ते म्हणतात ना की एकाच दिवशी बॉल एखाद्या खेळाडूच्या मागेच लागतो. आज म्हणावं लागेल जालन्याच्या षटकार किंगच्या मागे चेंडू लागलाय. एक धाव आली आहे. चला पुढचा सामना. बापू भाऊ यांना रिक्वेस्ट करेल मी टॉस साठी यायचं आणि रोशन भडागे. चला महाकाल वासेस पहूर. नक्कीच अमोल थोडेसे आज जर बघितले तर म्हणतील चेंडूला पण मीच भेटलो का काय. ओ फटका हवेत आहे. यस, फटका फसला. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1. 36च्या स्कोरवर पहिला गडी बाद. गेम चेंजर आशिष विकेट मिळवून देतोय. गुलवे यांना आपण बघणार आहोत आणि प्रकाश यांच्यावर खाशा नजरा लागलेल्या आहेत, कारण की पहिली विकेट जर बघितली ना तर एक सेट बॅटर अभिची मैदानाच्या आतमध्ये पडली आहे. आपण बोलत होतो सोनूला विकेट द्यावी लागेल, ते विकेट काढून द्यावी लागेल आणि सोनूने मात्र इच्छा देखील पूर्ण केली आहे. 2 बॉल अजूनही पडायची बाकी, 2 बॉल्स टू गो आणि 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4 रन. चला वेळ वाचवायचा आहे सोनू, वेळ जास्त वाया घालवू नका. पुढचा चेंडू सोनूचा. आवाक्याच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न, संपर्क काही का झाला नाही. चेंडू मात्र सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि डॉट बॉल जो की मैदानाच्या आतमध्ये येतोय. यानंतरचा सामना लोकल डर्बी पहूर वर्सेस सामनेर. पहूर इंडियन्स वर्सेस महाकाल वॉरियर्स. स्विंग एंड मिस. काय बॉल टाकला आणि काय षटक आहे. वाह भाई वाह. काम ऐसा करो की आपका नाम हो जाए या फिर नाम ऐसा करो की आपका काम हो जाए. फक्त 4 धावा खर्च केल्या, एक विकेटही मिळवली आहे. कम खर्चा फुल चर्चा. नाव आहे सोनू झुंबा. उर्वरित 18 बॉल 29, 18 गेंदे 29 रनों की जरूरत है. विजय बोराडे जे की आता पुढचं षटक घेऊन लॅपटॉप हाऊस एंड कडनं सज्ज झालेले आहेत आणि 36 वर एक आहे सध्याच्या घडीला स्कोर कार्ड. बघूयात आता मागचं षटक जे सोनू झुंबडने टाकलं. आपण बोललो की सोनू एक गेम चेंजर खेळाडू आहे आणि गेम चेंजर कामगिरी त्यांनी देखील करून दाखवली आहे, बट गेम चेंज होईल की नाही हे तर येणाऱ्या वेळेतच समजेल. सध्याच्या घडीला बघतो आपण क्षेत्ररक्षण जे सजवलं जात आहे. एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि एक कव्हर स्वीपरला कृष्णा गायकवाडला तैनात केलाय.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे मागे, चेंडूला जोपर्यंत अडवेल तोपर्यंत एक धाव, थेंबे थेंबे तळे साचे, अशा प्रकारचा डाव आहे बघा. विकेट जर इथे पाहिजे ना तर डॉट बॉल टाकणे गरजेचं आहे, कारण की प्रकाश आताच नुकतेच फलंदाजीला आले, 2 बॉल खेळलेले आहेत आणि अद्यापही त्यांचं खातं उघडलेलं नाही. दुसरीकडे अनिकेत परिहार, या खेळाडूकडे एक्सपिरियन्स आहे, या खेळाडू जाणतो डेथ ओव्हर मध्ये कसं खेळायचं. टॉप ऑर्डरला नक्कीच संधी दिलेली आहे. अजूनही जर बघितलं तर कॅप्टन विक्रांत गुलवे फलंदाजीला यायची बाकी आहेत, तर नो डाऊट मजा येईल या मॅच मध्ये. एक रंगतदार सामना आहे. ओ हवाई फायर, नो बॉलचा इशारा. ओ भाई साहब, इथे काय होतंय, गरिबी में आटा गिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, विकेटचा शोध, विकेट तर आली आणि इथे नक्कीच पंच कळवतात की हा ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. एक धाव ही मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली आहे आणि एक धाव नोची. चला चला क्षेत्ररक्षण लावा टीम घनसावंगी. आणि नक्कीच म्हणावं लागेल प्रकाश गुलवे यांना विचारावं लागेल आज दुपारच्या जेवणामध्ये नशीब खाल्लं का काय, कारण की फटका फसला होता. आणि चला वेळ वाचवा टीम, वेळ जास्त वाया घालवू नका. चलो मुस्तफा भैया थोडासा वक्त बचाव प्लीज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, बट पंचांचा एक हात मात्र बाहेर आला आणि त्यांनी कळवलं की भाई ये तो नो है. आणि यस आता मात्र पंचांचा पंखा देखील मैदानाच्या आतमध्ये फिरेल. लायसन्स टू किल, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू अनिकेत परिहारसाठी फ्री हिट. आणि काय टायमिंग वर आली आहे फ्री हिट, कारण की मागचं षटक आपण बघितलं फक्त 4 धावांचं आलं होतं. त्या षटकात पहिल्या चेंडूवर संधी निर्माण झाली, सिंगलच्या मदतीने एक काढली आणि इथे गरज होती एक लायसन्सची. आता मात्र अनिकेतकडे लायसन्स आहे. विजय बोराडे गोलंदाजी मार्कवर, 39 वर एक स्कोर कार्ड. विजयासाठी 26 धावा पाहिजे, 17 बॉल 26, फ्री हिट अनिकेत परिहार साठी. चला विजय वेळ वाचवा. आकुटप्प्याचा बॉल आहे, फ्री हिट आहे तत्पूर्वी. आणि बघा आता याला कायच बोलावं, नो बॉल किती महागात पडतो. 2 बॉल मध्ये 2 विकेट पडल्या आणि वापस म्हणेल की 5 उंगलिया घी में और मुंह में मोतीचूर का लड्डू, हेच बघायला मिळतंय. रनसंख्या मात्र एक धावेच्या मदतीने वाढेल, 40 वर पोहोचतोय स्कोर कार्ड. 16 बॉल मध्ये आता 25, 16 गेंदे 25 रन. ओ वेग 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 वेग, भन्नाट वेग होता, बॅकअप होता तिकडे आणि नक्कीच आकाशने थ्रो केला आणि चांगल्यारीत्या मात्र तिथे बॅकअप दिलाय आणि लेग बायची एक धाव. पुढचा सामना पौर इंडियन्स आणि ओम महाकाल वॉरियर्स. पौर इंडियन्सचे कॅप्टन, पौर इंडियन्सचे कॅप्टन लवकर यायचं, आपण टॉस करायचा पुढच्या मॅचचा. क्वार्टर फायनल नंबर 1 जो मात्र खेळवला जाईल या स्पर्धेचा, जो जिंकेल तो सरळ प्रवेश करेल सेमीला. चला रोशन टॉस साठी यायचंय. 41 वर स्कोर कार्ड 41. आणि सध्याच्या घडला तरी म्हणावं लागेल या सामन्याचं तापमान गरमत आहे, कारण की एक कमालीचा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगला चेंडू, ओ क्या बात आहे, क्या बात आहे विजय, काय चेंडू अडवला तिथे जबरदस्त. ज्या रीत्या मागे थ्रो केला होता आणि एफर्टची गरज होती आणि तिथे मात्र चांगला एफर्ट लगावला फिल्डरने, स्वतः गोलंदाजाने, आणि कौतुक करावं लागेल. डॉट बॉलच्या मदतीने नक्कीच षटक पुढे जात आहे आणि आतापर्यंत तरी या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 41 वर एक स्कोर कार्ड 41. 16 बॉल मध्ये 24 ची गरज, 14 बॉल 24 ची गरज. ओ फटका खेळला तर आहे समोरच्या दिशेने, फिल्डर नाही, चेंडू जाईल सीमा रेषा पार. जे कार्पेटला आग लावली त्या फटक्याने ज्या रीत्या गेला. आणि समीकरण मात्र आता आलंय 13 गेंदे 20 रन, 13 गेंदे 20 रन. बघूयात शेवटचा बॉल आहे, विजयचं षटक 9 धावा आतापर्यंत दिलेला आहे. लास्ट बॉल टू गो. आकुटप्प्याचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न मुस्तफा आहे, चेंडूला जोपर्यंत अडवतोय तोपर्यंत एक दुसरीचा कॉल
आणि पंचांचं बोट आकाशाकडे. प्रकाशला पळतावं लागतंय. 1+ विकेट. सामना जातोय शेवटच्या 2 षटकांमध्ये. 12 बॉल 19 ची गरज आहे. 12 बॉल 19 रनची गरज. सन्माननीय रवी मामा सूर्यवंशी यांच्या हस्ते मात्र पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. रवी मामा सूर्यवंशी आणि रवी मामा यांच्या हस्ते मात्र पुढच्या सामन्याचा टॉस. टीम पौर वर्सेस महाकाल वॉरियर्स. पौर इंडियन्स वर्सेस महाकाल वॉरियर्स पुढचा सामना. नवीन फलंदाज ऋषी पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. काय गोलंदाजी केली होती आज ऋषी पवार यांनी. कमालीची गोलंदाजी. आता मात्र फलंदाजी करून दाखवावे लागेल, कारण की सामना जर बघितला ना तर फार क्रुशियल सिचुएशन वर है. बघा, वक्त को कितना भी पकड़ो वक्त फिसलता जरूर है. ये वक्त जनाब मैदान के अंदर बदलता जरूर है. आज कोणासाठी टाइम बदलणार ही तर येणारी वेळ सांगेल. आणि पुढच्या सामन्याचा टॉस मात्र इथे जो केला जातोय, दोन्ही कॅप्टन्स एकीकडे भोला तर दुसरीकडे मयूर. गोलंदाजी मार्कवर आशिष सोनू झुंबड. चांगला चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. उभं केलंय तिथे फलंदाजाला धावा स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल. समीकरण बदलतंय. 11 बॉल 19. 11 गेंदे 19 रन. बघूयात मैदानाच्या आतमध्ये काय घडेल ते. सध्याच्या घडलं तरी निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ऋषी पवार जे की नवीन फलंदाज नुकतेच आलेत आणि सोनूचं मागचं षटक हे फक्त 4 धावेचं होतं. चांगली गोलंदाजी. अजून एक चेंडू जर बघितला तर निर्धाव. क्या बात आहे. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आहे. सोनू झुंबड कमालीचं प्रदर्शन आतापर्यंत. पौर संघाने मात्र इथे पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजी घेतली आहे. सध्याच्या घडीला तरी सोनू झुंबड कमालीची गोलंदाजी करतोय. समीकरण बदलत आहे. 10 गेंदे 19 रन. आपण बोललोच होतो हा सामना कमालीचा होणार आहे. रवी मामा देखील इथे सामन्याचा आनंद घेतात आहे. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये काही खासा संपर्क नाहीये, फक्त ढकललाय तिकडे. क्षेत्ररक्षक आहे कृष्णा. चेंडूला अडवेल तोपर्यंत 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने रन संख्या जर बघितली तर पुढे जाते. कमालीची गोलंदाजी. बघा, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. नाव आहे आशिष झुंबड. सोनू झुंबड मैदानाच्या आतमध्ये सुंदर गोलंदाजी करताना. आता मात्र एकीकडे अनिकेत परिहार सेट बॅटर आहेत आणि समीकरण आता उरलंय 18 धावा पाहिजेत 9 बॉल मध्ये. 9 गेंदे 18. ओ बैठक मागच्या दिशेने फटका खेळलाय. मुस्तफा आहे. चेंडूला अडवेल. 1च धाव मिळते आणि 1च धावेनिशी संतुष्टी मानावी लागते. इथे देखील सिंगलच आलेली आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच. 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा आहे. सामन्याचं समीकरण, सामन्याचा पारडा थोडंस हलवणारं षटक. 8 गेंदे 17 रन. 8 गेंदे 17 रन. कमालीची मॅच आहे. आणि सोनू झुंबड बघा, 10 बॉल टाकलेत आतापर्यंत. 6 धावा खर्च केल्या. 1 गडी देखील बाद केलेला आहे. या नावाची चर्चा आहे. संपूर्ण जर बघितलं तर जालन्यावरून हा खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. फटका खेळलेला ताकदवर प्रहार आहे. मागे क्षेत्ररक्षक आहे. फक्त 1च धाव इथे देखील मिळते. कमालीची गोलंदाजी. 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा. मोठा फटका अद्यापही आलेला नाहीये आणि आता 7 बॉल मध्ये 16. सोनू झुंबडचा षटकातील शेवटचा बॉल आहे आणि काय षटक हाताळलंय सोनूने. कमालीची गोलंदाजी आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. इथे देखील खोदून काढावा लागला आणि 1च धाव मिळेल. सामना मात्र नक्कीच जातोय शेवटच्या षटकामध्ये आणि सर्वांना एकदा रिक्वेस्ट करेल, सोनूची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. कमालीची गोलंदाजी. फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि आता 6 बॉल 15 ची गरज आहे. 6 गेंदे 15 रन. 6-15. 6 बॉल 15.
चे गेंदे 15 रन डिफेंड करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे, शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतात आहे. 6 गेंदे 15 रन. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. एक जबरदस्त मॅच. आणि सध्याच्या घडीला तरी अनिकेत परिहार जे की 13 मध्ये 17 बनवून खेळतात आहे, या खेळाडूवर नजर असतील. ये गगन छोटा पड़ जाए तेरी उड़ान ऐसी हो, ये सारा चमन खिल जाए यकीनन तेरी महक ऐसी हो. आज चमकही दाखवावं लागेल, धमकही दाखवावं लागेल, कारण की इथे परतीचा रस्ता डायरेक्ट आहे. सामना हारले सरळ स्पर्धेच्या बाहेर, सामना जिंकले तर पुढची फेरी. चला बघूयात आता काय होत आहे. 6 बॉल 15. गोलंदाज चालले, फलंदाज अनिकेत साठी. 6-15. इथे नक्कीच मयूर भाई यांना एक्सरसाइज करण्यावर भाग पाडलाय. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने वाढते, थोडीशी भर पडते. ऑफस्टिकच्या खासा बाहेर मात्र तो चेंडू हाताळला होता आणि पंचांचा इशारा मात्र इथे वाईट चाललेला आहे. 1 धावेच्या मदतीने 51 वर पोहोचतोय स्कोर कार्ड. नक्कीच कूल काम कंपोज अनिकेत परिहार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जे की बघायला मिळतात आहे. बट बघण्यालायक राहील ही शांतता कितपत मैदानाच्या आतमध्ये त्यांना साथ देते, कारण की या खेळाडूकडे क्षमता आहे. सुरुवात जर बघितली तर अभि यांनी चांगली दिली होती, बट त्याच्यानंतर जर बघितलं तर काही खाशा धावा आल्या नाहीये. 51 वर सध्या तरी स्कोर स्थिर आहे. 6 बॉल मध्ये आता 14 ची गरज आहे. 6 गेंदे 14 रन सध्याच्या घडीला तरी, कारण की दोन्ही संघाचा संघर्ष हा फार जबरदस्त राहिलाय या स्पर्धेमध्ये. पहिलाच मॅच जर बघितला तर फार तगडा लागला बुलढाणा वर्सेस जालना, पण सामना जाईल कुठे, बुलढाण्याला की जालन्याला, हे तर येणारे 6 बॉल सांगतील. चला 6-14 आहे. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर अनिकेत परिहार, गोलंदाजी मार्कवर विजय बोर्डे. पुढचा चेंडू घेऊन अनिकेत साठी पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल कमी गतीने टाकला, इथे मात्र चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा बार, चौकार. आग समान कोई ज्योती नाही, मेघ समान कोई जल नाही, आणि सध्या तरी म्हणावं लागेल अनिकेत परिहार समान कोई बल नाही. अशा वेळी जर बघितलं तर कमी गतीने एक सेट बॅटरला चेंडू टाकणं हे योग्य आहे का? नक्कीच हा देखील प्रश्न विचारला जाईल, बट चांगल्या रीतीने फटका खेळून काढला, चौकार मात्र मिळवलाय. आता समीकरण आहे 5 गेंदे 10 रन. 5 गेंदे 10 रन. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर, तिन्ही नतीजे इथून पॉसिबल आहे. बट सध्याच्या घडीला तरी 5 बॉल 10चं समीकरण आहे. बट काही म्हणा, सामना कोणी जिंको, आशिष झुंबडने मात्र मन जिंकलेत आजही. जसं की आपण बोललोच, या मैदानाचा त्याला अंदाज आहे. मागच्या वर्षी देखील फार चांगलं प्रदर्शन होतं त्याचं. हवाई फायर करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, इथे झेल झालाय. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑफला तिथे फिल्डरला शोधून काढलं, चांगला झेल, आणि सामना मात्र कलाटणी घेतोय. आता समीकरण आहे 4 बॉल 10 रन. करत असताना मात्र तिथे फिल्डरने कॅच घेतलाय. नवीन फलंदाज टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आता आलेले आहेत, विक्रांत गुलवे. 4 बॉल 10 रन. आज या खेळाडूला सिद्ध करावं लागेल की का संपूर्ण विदर्भ पट्ट्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये नावाचा डंका पिटला जातो विक्रांत गुलवे यांच्या. 4 बॉल मध्ये आता 10 पाहिजेत. विक्रांत गुलवे जे की स्ट्रायकर एंडला आपल्याला बघायला मिळतील. बघा, अनुभव कधी शिकवत असतो, कधी कसं कोणाला बोलायचं आणि कधी कसं कोणाला कोलायचं. आता मात्र विक्रांत गुलवे यांना सिद्ध करायचंय. 4 बॉल मध्ये आता 10 ची गरज आहे, आणि या खेळाडूकडे ती क्षमता आहे. हो महेश भाऊ, 4 बॉल मध्ये 10 ची गरज आहे. कमालीचा झेल मात्र तिथे घेतलाय, आणि ते म्हणतात ना, सामना हा पेंडुलम सारखा झुलतोय. कधी सामना जातोय राजे छत्रपती, कधी जातोय शिवांश 11, कधी बुलढाणा तर कधी जालना. 4 बॉल 10चं समीकरण आहे. बट रवी मामा म्हणावं लागेल, बघा, काही असतील जे म्हणतील इथे छत्रपती जिंकू दे, काही असतील जे म्हणतील जालना जिंकू दे, बट जामनेरकर म्हणतील उद्या यार टाय, बघू तरी काय होतंय ते, कारण की सामनाच तसा लागलाय सध्याच्या घडीला. जबरदस्त मॅच आहे, आणि आशा केली होती आपण या मॅचची की शेवटच्या षटकापर्यंत जातील. प्रेक्षक देखील फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे सामने बघण्यासाठी, आणि त्यांचा देखील फुल पैसा वसूल मनोरंजन मात्र दोन्ही टीम्सने केलंय. त्यासाठी कौतुक राहील दोन्ही संघांचं.
आणि सध्याच्या घडीला तरी 4 बॉल 10. कोण कोणाला आता कुरघोडी करतं या मॅच मध्ये ही तरी वेळच सांगेल. बट पैसा वसूल मॅच आहे. ज्या मॅचची तुम्ही अपेक्षा करतात एवढी मोठं नावं बघितल्यानंतर त्यांनी मात्र आपला 10 on 10 परफॉर्मन्स या सामन्यामध्ये दिलेला आहे. गोलंदाजी मार्कवर विजय ज्यांनी पहिल्या बॉलवर दिशाहीन चेंडू टाकला, मग एक चौकार कन्सिड केला आणि मग मात्र विकेट घेतली आहे. आता विक्रांत गुलवेत स्ट्रायकर एंडला. बघूयात काय करतात विक्रांत. आता मी नेहमी बोलत असतो की बघा, दिवा मातीचा असो की सोन्याचा, महत्व त्याच दिव्याचा जास्त जो अंधारात प्रकाश देतो. आता मात्र विक्रांत गुलवे यांच्यावर जिम्मेदारी आहे. चला वळूयात सामन्याच्या दिशेने. स्ट्रायकर एंडला विक्रांत. ओ हवाई फायर, हवाई हल्ला. विक्रांत गुलवे येताच मैदानाच्या आतमध्ये सिक्सर ठोकतात आहे आणि 6 धावेने समीकरण बदलत आहे. 4ची गरज आहे विजयासाठी आता. भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं, गेंद जब मैदान के बाहर उड़ती हुई जाए उसे छक्का कहते हैं, और जो हारी हुई बाजी जीता है उसे हुकुम का इक्का कहते हैं. 3 बॉल मध्ये 4ची गरज. विक्रांत गुलवे ऑन स्ट्राइक. ओ इथे काय घडतंय, इथे थोडस इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच आपण रिप्ले मध्ये नक्कीच आपण आपल्या स्क्रीनवर एक्झॅक्टली झालं काय तिथे नक्कीच आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता. ज्या रीत्या तिथे चेंडू हाताळला आणि प्रयत्न होता त्याला खेळून काढण्याचा. ज्या रीती आपण बघत होतो लॉंग लेग कडे त्याला खेळण्याचा पाय घसरलाय. समोरचा जर बघितला फ्रंट फूट तिचे घसरला फलंदाजांचा. बट चला नो वरीज. 2 बॉल 4. 2 बॉल मध्ये 4ची गरज आहे. आणि यस 2 बॉल मध्ये आता 4ची गरज. काळजाची ठोक्या आणि डोळ्याची पारणं फेडणारा हा सामना. 2 बॉल 4. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्मिस. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. या सामन्याकडनं तुम्ही आशा ठेवू शकतात की हा सामना कमालीचा होईल. आणि बघा शेवटचा चेंडू पडायचा बाकी राहिला या सामन्याचा. तब्बल पहिले 6 आणि हे ऑलमोस्ट 5.5 71 बॉल पडलेत. बट अजूनही निर्णय लागलेला नाहीये. शेवटच्या चेंडूवर 1 बॉल 4ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आकाश भैया सुनील. यस सुनील जे की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि गोलंदाजी मार्कवर विजय. बघा 71 बॉलच्या सामन्याचा निर्णय लावू शकले नाही, तो मात्र 1 बॉल 4 वर आलाय. सर्व प्रेक्षकांना रिक्वेस्ट करेल जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा या चेंडूचं. 1 बॉल 4 रन. विजय चालले सुनील साठी. ओ इथे शॉर्ट चेंडू हाताळा. इथे काय करताय, इथे नो बॉल. ओ भाई साहब हा सामना गलाटणी घ्यायचं नाव सोडत नाहीये. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि ओव्हर स्टेपिंगचा नो मात्र इथे देण्यात आलेला आहे. धाव स्वरूपी जर बघितलं तर धावा देखील इथे काउंट होतील. 1 धाव पळून देखील काढली आहे तर 2 धावा इथे काउंट होणार आहेत. काळजाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे. चला चला आणि थोडासा वेळ आपण वाचवायचा आहे. वेळ जास्त वेळ घालू नका प्लीज. बघा 1 बॉल 4 होता सामना, आता कुठे आला 1 बॉल 2 वर. नो बॉलला किती महत्व याच्यावर कळतं. जर ते आपण बघितलं की तुम्ही चुक्या केल्या आणि क्रिकेटचा खेळ जसा चुकीला माफी नाही. चला चला टीम जालना घनसावंगी संघ शिवांश 11. वेळ वाचवायचा आपण, वेळ वाचवायचा आहे. पंचांचा निर्णय आलेला आहे. तिथे उज्जत घालून काहीच होणार नाही, डिस्कशन करून काहीच होणार नाही. टीम जालना आपल्याला रिक्वेस्ट आहे क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. बट काय मॅच आपल्याला बघायला मिळतोय.
असं वाटलं बाजी मारती की काय टीम घनसावंगी, बट पंचांनी तिथे कळवलंय की हा चेंडू नो बॉल है. चलो मुस्तफा भैया फील्डिंग लगा लेना है, वक्त ज्यादा जाया ना करे प्लीज. पहले इसके बाद 2 मुकाबले खिलाने, टाइम ज्यादा ये मत करो प्लीज. अंपायर का डिसीजन वहां पर आ चुका है. चला, आणि जो काय निर्णय सर आपण बाहेर येऊन जा. टीम ओनर आकाश भैया त्यांना बाहेर घेऊन टाका प्लीज. ते अंपायर देतील तिथे डिसिजन, त्यांना बाहेर घ्या. चला सामन्याला करायची सुरुवात. वेळ वाचवायचा आपण. 1 बॉल 2 ची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर विजय जे की सज्ज होतात आहे. काय मॅच होता. 1 बॉल 4 चा सामना मात्र आता 1 बॉल 2 वर येऊन पोहोचलाय आणि रन संख्या मात्र सध्याच्या घडीला जी की स्थिर आपल्याला बघायला मिळाली. नो बॉलही आला, त्याचबरोबर 1 धावही काउंट झाली आहे. चला इथे सामन्याला होतीये सुरुवात आणि 1 बॉल 2 रन. जबरदस्त मॅच रंगली आहे, जबरदस्त. शेवटच्या चेंडू पर्यंत गेलाय हा सामना. वापस एकदा सर्व प्रेक्षक नक्कीच 1 बॉल 2 रन. क्षेत्ररक्षण जे सजवलं जात आहे, स्ट्रायकर एंडला असतील तिथे ऋषी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय. 1 बॉल 2 रन. क्षेत्ररक्षण जे की सजवलं जात आहे. आपण बघतोय डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ लाईक फिल्डर लावलाय आणि एक सिंगल सेव्हिंग देखील फिल्डर तिथे प्लेस केला आहे आणि हा चेंडू मात्र फ्री हिट आहे. 1 बॉल मध्ये आता 2 ची गरज आहे. सर्व प्रेक्षक नक्कीच नजरा लावून बसले होते या मॅचवर आणि कोण बाजी मारेल आणि कोण नाही तर येणारी वेळ सांगेल. चला 1 बॉल 2, जोरदार टाळ्या. ओ भाई साहब, नक्कीच इथे डेड बॉलचा इशारा पंच करतात आहे. मनकन करण्याचा तिथे प्रयत्न होता आणि तिथे मात्र चला 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 डिस्कशन तिथे नकोय आपल्याला. वेळ वाचवायचा आपण प्लीज. 1 बॉल 2 ची गरज आहे. मनकन करण्याचा प्रयत्न केला बट काही खास संपर्क तिथे होऊ शकला नाही. तत्पूर्वी जर बघितलं तर पंचांनी डेड बॉलची घोषणा जी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे. दोन्ही टीमला सूचना आहे, लास्ट वॉर्निंग आहे, पंचांसोबत कोणती उज्जत करू नका. चला बॅट्समन ऋषी पवार आपल्या रिक्वेस्ट आहे. यस, डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीने तिथे आलेला आहे आणि अंपायर डिसिजन हे लास्ट डिसिजन असणार आहे या टुर्नामेंट मध्ये. याची देखील सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. पंचांचा निर्णय हा अंतिमच राहणार, त्यात कोणताच बदल नाहीये. चला 1 बॉल 2, पुढचा चेंडू, शेवटचा बॉल. विजयासाठी 2 धावा पाहिजेत. कोण मारणार बाजी आणि कोण नाही तर येणारी वेळच सांगेल. दाने दाने पे लिखा है गाने वाले का नाम, आज की शाम किसके नाम. इथे इथे 1 धाव झाली आहे, दुसरी आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे आणि जामनेरकरांच्या आशा पूर्ण होतात आहे. सुपर ओव्हर मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. या सुपर ओव्हरचा दरार आणि हा सामना मात्र टाय बरोबरी सुटतोय. चला बुलढाणा संघ, आपण आपली 3 धावं द्यायची आहेत पंचांकडे आणि क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये जे सजवायचं आहे टीम घनसावंगी जालना. वेळ जास्त वाया घालवू नका. चला 3 धावं लवकरात लवकर पंचांकडे द्यायची. दोन्ही संघ आपली 3 नावं पंचांकडे सुपूर्द करायची आहेत. डीजे